कॅथ लॅब कथित घोटाळा प्रकरण. कॅथ लॅबसाठी 345 कोटी 31 लाखांचा घोटाळ्याचा आरोप. तानाजी सावंत मनसेच्या निशाण्यावर. 15 ऑगस्ट नंतर आम्ही वेळ देणार नाही, तोपर्यंत मराठी यायलाच हवं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. नवी मुंबईमध्ये नालेसफाईची कामं अपूर्ण. महापालिकेवर ठाकरे गटाचा आरोप. कार्यकर्ते उतरले थेट नाल्यात. वांद्रे दगडफेक प्रकरणामध्ये आणखी 3 आरोपींना पोलीस कोठडी. एकूण 18 आरोपींना 26 मे पर्यंत कोठडी. नागपूरमध्ये 65 वर्षीय महिलेचा गळा चिरून खून. कुलूप असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे प्रकरण उघडकीस. श्रीरामपूरमध्ये घरकुल योजनेत घोटाळ्याचा आरोप. खऱ्या लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवल्याचा आरोप. बेलापूर ग्रामस्थ आक्रमक. पंढरपूरच्या सुस्ते गावात 2 गटात हाणामारी. राजकीय नेत्यावरील टीका टिप्पणीमुळे शाब्दिक वादाचं राड्यात रूपांतर. साताऱ्यात युवकांकडून सरन्यायाधीशांच्या वक्तव्याचा निषेध. युथ पॅन्थरकडून झुरळाचा पेहराव करत आंदोलन. मनोज जरांगेंचा 28 तारखेपर्यंत सरकारला अल्टिमेटम. तर पुन्हा जरांगेंवर उपोषणाची वेळ येणार नाही, प्रसाद लाड यांनी व्यक्त केला विश्वास. मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या सरकार दरबारी मांडणार. जरांगेंनी फक्त मुख्यमंत्र्यांना समजून घ्यावं. जरांगेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं विधान. भाजप नेते प्रसाद लाड यांना धमकीचा फोन. धमकी देणारे दोघं पोलिसांच्या ताब्यात. मराठा समाजाला गालबोट लागेल असं कुणीच वागू नये, जरांगेंची प्रतिक्रिया. पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचं जनतेला आवाहन. राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी. कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस. नागरिकांची तारांबळ. उकाड्यापासून काहीसा दिलासा. दैनिक सामनामधून पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका. देश आर्थिक संकटात असताना पंतप्रधान परदेशात जातात. देश जळतोय, निरोध चॉकलेट वाटतोय. सामनातून टीका. नागपूरमध्ये ठाकरे गटाचं अनोखं मेलोडी आंदोलन. मोदींकडून गरिबांची थट्टा केली जात असल्याचा गंभीर आरोप. वाहनधारकांना ठाकरे गटाकडून मेलोडीचं वाटप. मलकापुरात पेट्रोल पंपावर वाटलं मेलोडी चॉकलेट. ठाकरे गटाचं मोदींविरोधात उपरोधिक आंदोलन. पाटोदा लासलगावमध्ये शेतकऱ्यांच्या पेट्रोल पंपावर रांगा. डिझेल टंचाईमुळे शेतीची कामं रखडली. नागपूरमध्ये पवार गट आक्रमक. महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन. उल्हासनगरमध्ये भर चौकात गोळीबार. गोळीबार करणारे दोघं अटकेत. जरांगेंनी कोणावर विश्वास ठेवला ते तपासण्याची गरज. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचं वक्तव्य.